थोडक्यात सांगते मी मूळची कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्यातली आहे. माझे नाव अनिता आंबेकर. मूळची कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्यातील. 24 वर्ष जन्मल्यापासूनचे 24 वर्ष मी संयुक्त परिवारात लहानाची मोठी झाले. मला म्हणजे 24 वर्षापर्यंत माझं जीवन इतकं हसत खेळत गेलं की मला दुःख म्हणजे याचा काहीच अनुभव नव्हता. कारण संयुक्त परिवारात आमच्यावर कुठलीही जबाबदारी लादली जात नाही. इतकं हसत खेळत फक्त शिक्षण खेळ इतकंच माहीत होतं. वेळेत जेवायला मिळायचं. जर आम्ही जेवण नाही केलं तर जबाबदारीनं आमचे म्हणजे माझ्या वडिलाला धरून 5 भावंड होतं. 5 भावंडाचं कुटुंब, एकूण 45 संख्या एका. मग आम्ही मस्त रात्र आली तर आम्हाला खूप विचार यायचं की रात्र काय येते, कारण आम्हाला खेळायला मिळत नाही ना. वेळेत जेवायला बोलवायचं आम्हाला, सगळं 3 टाइम मस्त. परंतु 1992 वयाच्या 24व्या वर्षी माझं लग्न झालं. लग्नाच्या नंतर 1992 ते 1997 हे 5 वर्ष माझा पतीसोबत संसार झाला. त्यात 2 अपत्य झाले, एक मुलगा मुलगी. मग 1997 साली माझे पती गव्हर्नमेंट इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये अभियंता होत्या. त्या साईटवर कामाला जात असताना अचानक अपघात झाला. अपघाताच्या नंतर ना म्हणजे मला दुःख म्हणजे मला माहीत नव्हतं ना. फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये स्मशानभूमीमध्ये जाऊन मी माझ्या पतीचंच पाहिलं. म्हणजे अग्नी देतात हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मग त्यानंतर माझी अवस्था मी खूपच बेकार होती. परंतु ते म्हणतात ना, देवाने एक डोळ्यानं रडवतो तो एक डोळ्यानं हसवतो. 2च महिन्यात मला माझ्या पतीच्या जागी नोकरी लागली. असे नोकरी लागल्यानंतर माझे 8 तास एकंदरीत कार्यालय शासकीय सेवेत आणि बाकीचा वेळ माझ्या अपत्यासाठी. माझे 2 चिमुकले दिसायचे माझे डोळ्यासमोर. मग मी असं कार्यालयीन सेवेत कार्यरत करत माझा मुलगा 2.5 वर्षाचा आणि मुलगी 3.5 वर्षाची. मस्त प्रसंग म्हणतात ना, प्रसंगानुसार आपल्याला धाडस येतोय. माझ्या जीवनात भरपूर माझं जीवन पूर्ण संघर्षमयच म्हणायला पाहिजे. आणि मला लहानपणापासून एक चॅलेंज, कुठल्याही गोष्टीला चॅलेंज द्यायची मला सवय होती. म्हणून मी चॅलेंजनं इथपर्यंत जगले. म्हणजे कोणी जर म्हणले तुझ्यानं काय होतं हे तू करू शकत नाहीस, म्हणजे मी तिथं हमखास जिद्दीनं करून दाखवायची मला आधीपासूनच सवय होती. ती सवय होती म्हणूनच मी आज माझ्या मुलीला, दोन्ही अपत्यांना शिक्षणाकडे महत्त्व देऊन त्यांच्या पायावर उभा केले. आज मुलगी पुण्यामध्ये आकुर्डी PF ऑफिसमध्ये SSC म्हणून कार्यरत आहे आणि मुलगा PG मेडिसिन विजापूर जिल्ह्यात गव्हर्नमेंट सीट लागली त्याला आणि तो आता 3रा वर्ष आहे त्याचा. मुलीचं लग्न झालं आणि लग्नसुद्धा मी स्वतः एकटीनंच हे केलं. मला असं म्हणायचं आहे की म्हणतात संसाराची गाडी 2 चाकानं चालते, पण मला असं म्हणायचं नाही की संसाराची गाडी 1 चाकाने सुद्धा चालू शकते. काय फक्त आपण जे काही करतो ना सकारात्मक दृष्टीनं करावं. आपले जावेदभाईनं सांगितलं हे मला पटलं. आणि आतापर्यंत मी माझ्या अपत्यासाठी जगलं हे मान्य करते. आणि आता माझ्या स्वतःसाठी मी कधी जगलं नाही. आता माझे डोळे उघडल्या. मी दोघांना सशक्त केलं, त्यांच्या पायावर उभा केलं. आता मला माझ्या स्वतःसाठी जगायचं आहे. मागच्या 30 जूनला मी निवृत्त झाले. शासकीय सेवेत जिल्हा परिषदमध्ये होते ना,
30 जूनला निवृत्त झाले. आता मी रिलॅक्स झाले असं वाटलं, पण रिलॅक्स नाही बरं का. माझी मुलगी प्रेग्नंट आहे आणि ती म्हणते आई तू माझ्या जवळ राहा. म्हणजे अनेक प्रॉब्लेम राहतात हो, इतके अडचणी येतात ना, असं करावंसं वाटतं, भरपूर आवड आहे, परंतु ते आवड करण्यासाठी सवडच भेटना झाली. सवड भेटतच नाही. आता मी इकडे आले, मला 10 फोन आले, आई तू कधी येत आहेस. मग करायचं काय. मागचे 2 वर्ष म्हणजे कोविडच्या आधी मी परभणी जिल्ह्यात मस्त उपक्रम राबवत होते अक्षर मानवाच्या, परंतु काय असे अनेक अडचणी येतात ते आणि मला बोलण्यासारखं माझ्या आयुष्यात इतके संघर्ष आले, पण मी त्याला हसत खेळत तोंड दिलं, फेस केला. असं काही नाही की मी फक्त माझ्या बुद्धीला एवढं सांगितलं की जीवन हे देहारी पलंग्यावरी नाही, काय जीवन हे संघर्षमय आहे. तू त्या संघर्षमयाला तोंड देत जा, फाईट करत जा, आणि ते फाईट केल्यानंतर जे यश मिळतो ना, त्यातला जे आनंद मिळतो, त्या आनंदाचा मी इथं उल्लेख करू शकत नाही. खरंच मी एकदम असं बरेच संघर्षाला तोंड देत आले आणि ते यश पण भेटलं. आज माझे दोन्ही लेकरं मस्त, दोघांनाही माझी जाणीव आहे, एकदम छान आहे. एवढं सांगून तुझ्याकडून नको मला काहीच हवी, माझा मी माझ्या जीवावर कष्ट करतो असं तुम्ही मोरे नाही का एवढं तयारी करा. कुणाला काही विचारायचं आहे का? कुणाला काही विचारायचं असलं तर विचारा, थोडक्यात बोलू. आणि अजेंड्याला जी सहल जाणार आहे ती किती दिवसाची आहे? 3 दिवस. कोणी विचारलं? 3 दिवसाची आहे. 3,999 रुपये बाटा पद्धतीनं पैसे घेतले जाणार आहेत. 1 रुपया परत मिळण्याची 100% आहे. आणि बाटाचे बुट अशीच मिळायची. बाटा मिळालेली पद्धत आहे, कॉर्पोरेटचं नाही. हे 150 वर्ष असतं. आणि आणखी एक तुम्हाला सांगायचं, तुम्ही आता कंपन्या येणार वगैरे म्हणता, ही 150 वर्षापूर्वी भारतात आलेली कंपनी. कुठली? बाटा. ती बाहेरची, आजही तिचा मालक बाहेर होता. असो, बाटा हा विषय नाही. ठरवता होता असं इनामगाव, दायमाबाग, नेवासा, पितळखोरे, लेणी, वेरुळे आणि अजिंठा लेणी. आणि येताना मग प्रवासात मजा करत जाणं, गप्पा मारत जाणं, गाणी म्हणत जाणं, माहिती घेऊन जाणं, लेण्यांबद्दलची माहिती. आता मला माहिती आहे सकाळी लेण्यांकडे जाऊन आलेले आहेत ना, ते फक्त जाऊन आलेले आहेत. लेण्यांच्या एवढ्या गमती आहेत ना, आणि ते धर्माच्या बाहेरच्या आहेत. ते हिंदू, बौद्ध, जैन याच्या बाहेरचं आहे. आपल्या पूर्वजांचं आहे सगळं. हा रम्य आहे. एक बारकावा इतका रम्य आहे. त्या काळात आता मध्ये आम्ही औरंगाबादमध्ये हिंडत होतो, तर एका टेकडीवर खुणा दिसल्या खणलेल्या, आणि मग थोडं नीट पाहायला लागलं तर खूपच खुणा. आम्ही जाऊन व्हिडिओ करत होतो. नंदू एवढे तू खणलेले दिसते, एवढे. औरंगाबाद परिसरात येते एवढे खणलेलं, काही ठिकाणी जास्ती खणले. लेणी करण्यासाठी डोंगर तपासणी वारी ते लोक एवढे फिरलेत, तर माझ्या लक्षात आलं एक कॅमेरा घेऊन इथे हिंडलं पाहिजे या परिसरात. कुठं प्रयत्न झाले लेणी खणणे. पण एक तरी लेण्यांची आतली माहिती, त्याच्याला काही गंभीर करणार. म्हणजे मी देव मानत नसतो तरी मला मिथक, कथा, साहित्यातल्या कल्पना, त्यांचं वैचित्र्य हे खूप आवडतं. म्हणजे उदाहरणार्थ महादेव हे मला खूप आवडणारं प्रकरण आहे. पार्वती. तर काय झालंय, म्हणजे एका नातीचं नाव मी नोह ठेवतो. तर ती एक मोठी कथा आहे की तो नोह होता आणि त्यानं बोट तयार केली. मग देव त्याला म्हणाला की प्रलय आणणार आहे मी. असला कसला येड्या भाषाचा देव प्रलय आणतो, आणि त्यातले तू 2-2च ठेव. किती पापी असेल देव. म्हणजे पुढं ही गाण शिल्लकच ठेवायची आहे त्याला. आणि त्या नोहाला म्हणाला की तू बोट नको. आणि मग नोहानं जग जगवलं. आपल्याकडे त्याला मनू म्हणतात. तर ते नोह, मला वाटतं मला नोह पण आवडतो. मग
की त्यानं जग वाचलं. शंकर पार्वती मग माझी काही माझ्या स्वतःच्याही करतात त्याच्याबद्दल मी जितका अभ्यास केला आहे सगळ्या संस्कृती. तर हे सगळं ग्रेट आहे. म्हणजे रामायण आहे, महाभारत आहे, म्हणजे पंचमृत आहे, त्यातल्या कथा. ते कुठलं आहे मग आमचं भारतीय आहे, तर ते मला तिथं खटकायला होतं. आणि एक भारतीय हा शब्द आला की कर्मकांडी होतो आणि तो फार वाईट आहे. म्हणजे मग आत्ताची ती सीमा ठरली आहे म्हणून याला भारत म्हणायचं वगैरे काय वैताग आहे. राष्ट्र ही संकल्पना आहे ते जगाचं वाटोळं करायला उपयोगी पडली, कारण त्यातनं सैन्य तयार झाली, मारामाऱ्या, शस्त्र, अमुक तमुक आणि फालतूच्या अस्मिता. आम्ही भारतीय, अरे नाही यार, भारत नावाचं या जगात काही अस्तित्वात नाही, अमेरिका नावाचं काही अस्तित्वात नाही. तुम्ही म्हणता म्हणून आणि मग तसंच धरायचं, नको का धरायला म्हणून धरा ना, पण फालतू अस्मिता नका. कायदे असले पाहिजेत, नियम असले पाहिजे, संविधान असलं पाहिजे, काही लोक शिस्तीत राहिले पाहिजे, सेवा मिळाल्या पाहिजे, जगण्याच्या आधार मिळाले पाहिजे. ठीक आहे, तेवढ्यापुरतं राष्ट्र मान्य आहे. पण त्याचं जेव्हा अभिमानाच्या टोकाला जातं ना, बरं काही केलं नसतं पुढे. म्हणजे मध्ये ते नोटबंदीच्या वेळेस काही टुकार लोक, ते ट्रोल लोक, हरामखोर, ते निघाले म्हणे सैन्य नाही का बॉर्डरवर उभं राहत. अरे काय तुलना आहे, किती बथड असा. कशाला त्या सैन्याचा अपमान करता आणि तुमचा का करून घेता. आणि जे नोटबंदीच्या लाईनीत उभे त्यांचा का करता. काही चुकीचे निर्णय असतील, काही बरोबर असतील, जरा समजुती नाही. कशाला उगीच ट्रोलिंग आणि किडे करत राहायचे आणि आपण सांगायचं तुम्हाला थोडं सहन नाही होत का. नाही हो, ते म्हणणार ना आम्हाला नाही सहन होत, त्याच्या अभिव्यक्तीला स्वातंत्र्य आहे. तुम्ही येऊन दबाव कशाला. बॉर्डरवर बघा सैन्य काय करतंय, हा बसलाय घरी. हा जातोय का. तर ते ठीक आहे, पण अस्मिता ही एकूणच जगण्याची असली पाहिजे, जगणं आनंदी करण्याची अस्मिता असली पाहिजे. माझ्यामुळे दुसरा त्रास नाही होणार याची अस्मिता असली पाहिजे. नको ते काल्पनिक गोष्टींच्या अस्मिता. आमच्या देवाबद्दल बोलतात, आमच्या धर्माबद्दल बोलतात, ते नाही आहे. धर्म नाही आहेत आणि देव पण नाही. माणसं आहे, सृष्टी आहे, पण ती सृष्टीची उकल केली पाहिजे. कशाला. तुला मिळालेलं आयुष्य छान काय करायचंय तुझं. 2 वेळा जेव, एकदा हागायला जा, लफडी कर, लाईनी मार, काय काय करायचं. पिक्चर पहा, नाटकं पहा, नाचून घे. काल मला सांगण्यात आलं मी गेल्यानंतर नृत्य झालं म्हणून आणि अतिशय अश्लील आणि घाणेरड्या गाण्यांवर झालं. चोली के पीछे क्या है असं चालू. या गाण्यावर नाचू शकता. काही सांस्कृतिक भान आहे की नाही. चोली के पीछे क्या है सबको मालूम है, उस पे नाचे तुम लोग. और अक्षर मानव को बट्टा लगाए. कलंक कलंक. कोण कोण नाचले. हा जेवायला नाही. छान आहे, ठीक आहे. नृत्य पहिल्यांदा झालं आपल्या संदर्भात. उलट गोष्ट चांगलीच आहे. हे पण अभिव्यक्त व्हायला झालं. नृत्याची सुरुवात अभंगवाडीने. म्हणजे काय झालं. अभंग हे पवित्र असतं असं म्हणायचंय. असं म्हणायचं ध्वनीत करायचं. अभंग हे पवित्र असतं आणि चोली के पीछे हे काय. हा म्हणजे अभंगापासून सुरुवात होऊन माझ्या अंतर किती जण नाचला ते पण बघा.